तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आज आपण जिओग्राफीचं ओरिएंटेशन इथे घेणार आहोत. जिओग्राफीमध्ये नेमकं कशा पद्धतीचा सिलेबस आहे, कोणती पुस्तकं वाचायची आणि ती कशा पद्धतीनं वाचायची, या सगळ्या गोष्टींची एक चर्चा, आपल्याला एक जनरल चर्चा जी आहे ती आजच्या या लेक्चरमध्ये करायची. ठीक आहे, तर सुरुवात करूयात. जिओग्राफीचा ज्यावेळेस आपण विचार करतो, भूगोलाचा ज्यावेळेस आपण विचार करणार आहे, त्यावेळेस आपल्या परीक्षेसाठी बघा, राईट, पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षांसाठी येणारा जो भूगोल आहे, हा भूगोल आपल्याला 3 सेक्शन्समध्ये डिवाइड करता येतो. याच्यातला पहिला सेक्शन जो आहे त्याला म्हटलं जातं जगाचा भूगोल, राईट. दुसरा सेक्शन जो आहे त्याला आपण म्हणणार आहे भारताचा भूगोल आणि तिसरा जो आहे याला आपण म्हणणार आहे महाराष्ट्राचा भूगोल. सो तुम्हाला 3 वेगवेगळ्या लेवलला या भूगोलाचा अभ्यास इथं करायचा आहे, बरोबर. जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा. प्रिलिम्स एक्झाममध्ये सिलेबस जो दिलेला आहे, आयोगानं जो सिलेबस दिलाय, त्याच्यामध्ये या तिघांचा उल्लेख आपल्याला दिसून येतो, बरोबर. मग प्रिलिम्ससाठी तुम्हाला या तिघांचा अभ्यास इथं करावा लागेल. ओके, ही गोष्ट क्लिअर समजून घ्या. तर तुम्हाला जगाचा पण करायचा आहे, भारताचा पण करायचा आणि महाराष्ट्राचा पण अभ्यास तिथं करायचा आहे. हे प्रिलिम्ससाठी. पण ज्यावेळेस आपण मेन्स एक्झामकडे, मुख्य परीक्षेकडे जातो, त्यावेळेस तुमचा प्रायोरिटी एरिया जो आहे तो आहे भारत आणि महाराष्ट्र, बरोबर. सो प्रीसाठी तिघांची गरज आहे, मेन्ससाठी फक्त भारत आणि महाराष्ट्राची गरज आहे. या दोघांमध्ये हाय प्रायोरिटी जी असते ती महाराष्ट्राला असते. पण हाय प्रायोरिटी महाराष्ट्राला आहे याचा अर्थ भारताचा भूगोल गरजेचा नाही असं म्हणू नका. सो 10 प्रश्न असतील, 6 इकडे येतील, 4 इकडे येतील. ठीक आहे. सो हाय प्रायोरिटी एरिया जो आहे तो महाराष्ट्राचा आहे भारतापेक्षा, पण भारतावर प्रश्न स्पेसिफिकली विचारले जातात, राईट. सो संपूर्ण भूगोलाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, दोन्ही परीक्षांचा ज्यावेळेस विचार करणार आहे आपण, त्यावेळेस तुम्हाला जगाचा भूगोल पण करायचा आहे, भारताचा भूगोल पण करायचा आहे आणि सगळ्यात जास्त फोकस जो आहे हा तुम्हाला या महाराष्ट्राच्या भूगोलावर द्यायचा आहे. सगळ्यांना क्लिअर. सो भूगोलाचा एक आराखडा जो आहे या पद्धतीने आपल्याला इथं सांगता येईल. मग आता त्याच्यानंतर नेमकं जगाचा भूगोल म्हणजे काय याचा थोडासा विचार आपण करूया. जगाच्या भूगोलामध्ये कशाचा अभ्यास करणं एक्सपेक्टेड आहे, सिलेबस डिकोड करून घेऊयात आपण, मग स्ट्रॅटेजीची चर्चा करूयात, राईट. सो जगाच्या भूगोलामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वीची उत्पत्ती आपल्याला बघावी लागते, राईट. पृथ्वीची उत्पत्ती आणि सोबतच पृथ्वीचं अंतरंग जे आहे या अंतरंगांची चर्चा आपल्याला करावी लागते. जमिनीच्या वर आणि जमिनीच्या खाली उत्पत्ती कशी झाली, कशा पद्धतीनं झालं आणि सध्याचं पृथ्वीचं स्ट्रक्चर काय आहे, अंतरंग म्हणजे काय, पृथ्वीचं स्ट्रक्चर काय आहे, याची चर्चा आपल्याला तिथं करावी लागणार आहे, राईट. जनरल तुम्ही पुस्तकांमध्ये बघितलं असेल बघा, असे काहीतरी गोलमध्ये गोल असतात, कलर वेगवेगळे दिलेले असतात आणि प्रत्येकाचे गुणधर्म काय आहेत या पद्धतीने इथं प्रश्न येत असतो, बरोबर. सो उत्पत्तीचे सिद्धांत सोबतच पृथ्वीचं अंतरंग कशा पद्धतीचं आहे, स्ट्रक्चर काय आहे, याची चर्चा आपल्याला इथं करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा भाग जो आहे सिलेबसमधला, दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो असतो तो असतो पृथ्वीवर आपण जे स्थान निश्चिती करत असतो त्याच्यासाठी कशाचा आधार घेतला जातो. सो पृथ्वीवरील अक्षवृत्त आणि रेखावृत्तांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. ओके, हे महत्वाचं टॉपिक आहे बरं का. म्हणजे वरचा आहे पण याच्यापेक्षा जास्त अक्षवृत्त आणि रेखावृत्तांचं टॉपिक महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल, पृथ्वीचा गोल काढल्यानंतर आपल्याला तिथं उभ्या आडव्या रेषांचं काहीतरी जाळं दिसतं बघा, बरोबर. या उभ्या आडव्या रेषांचं जे जाळं आहे याला आपण अक्षवृत्तीय जाळी असं म्हणतो. याला वृत्तीय जाळी म्हटलं जातं. आडव्या रेषा ज्या आहेत या आडव्या रेषांना आपण अक्षवृत्त म्हणत असतो. उभ्या ज्या रेषा आहेत या उभ्या रेषांना आपण रेखावृत्त म्हणत असतो. अक्षवृत्त आणि रेखावृत्त. ओके. मग याचा वापर जो आहे तो पृथ्वीवर स्थान निश्चिती करण्यासाठी केला जातो. सोबतच पृथ्वीवर जे हवामान वेगवेगळ्या पद्धतीचं दिसून येतं, राईट. सो हे हवामानाचे विभाग जे आहेत, हे हवामानाचे विभाग सुद्धा आपल्याला या अक्षवृत्तांचा वापर करून समजून घेता येतात. आणि पृथ्वीवर वेळेची निश्चिती करण्यासाठी आपण रेखावृत्तांचा विचार तिथं करत असतो. सो ह्या 3 मुद्द्यांना आपल्याला तिथं टच करायचं आहे, कारण सिलेबसमध्ये त्यांनी जगातील विभाग या पद्धतीनं सिलेबसमध्ये टाकलेलं आहे. आता हे विभाग हवामानाचे पण असतात, हे विभाग प्राकृतिक पण असतात, समजतंय. सो हवामानाचे विभाग या अक्षवृत्त आणि रेखावृत्ताच्या अभ्यासामध्ये समाविष्ट आपल्याला करावे लागते. इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर. सो सिलेबसमधला हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे हे म्हटलं तरी चालेल.
त्यानंतर सिलेबसमधला तिसरा मुद्दा जो आहे तो प्राकृतिक विभागांचा आहे. मग प्राकृतिक विभागांचा खूप डिटेल अभ्यास जसं राज्यसेवेला आपण करतो त्या पद्धतीनं करणं हे तर एक्सपेक्टेड नाहीये. प्राकृतिक विभाग कोणते आहेत, त्यांचे फीचर्स काय आहेत आणि ते कुठं आढळून येतात. जनरली आयोगाला इंटरेस्ट जो आहे की तो विभाग कुठं आढळतो याच प्रश्नामध्ये जास्त असतो. एखादा पर्वत कोणत्या देशामध्ये आहे किंवा कोणत्या खंडामध्ये आहे, भारतामध्ये कोणती पर्वतरांग दिसून येते, दक्षिण अमेरिकेमध्ये कोणती दिसते, युरोपमध्ये कोणती दिसते, ऑस्ट्रेलियामध्ये कोणती आहे, म्हणजे या पद्धतीचे प्रश्न ते विचारतात. सोबतच स्थानिक वारे पण आपल्याला दिसून येतात बघा, राईट. लोकल विंड्स आपण त्याला म्हणतो. त्या काही एरियापुरते ते वारं मर्यादित असतं. मग ते कोणत्या विभागामध्ये दिसतात, जोड्या स्वरूपामध्ये हा प्रश्न तिथे येत असतो. क्लिअर. सो हे जे विभाग आहेत प्राकृतिक विभाग यांचा एक धावता आढावा आपल्याला घ्यायचा आहे. खूप डिटेलमध्ये नो डाऊट करण्याची गरज नाही आहे, राईट. सो पण महत्त्वाचं आहे की जाता जाता किलीमंजारो कुठे असं ते विचारून जाऊ शकतात, राईट. सो तिथं आपल्याला याची गरज पडणार आहे. त्याच्यानंतर मग ओशनोग्राफीकडे आपण जातो. ओशनोग्राफीमध्ये सागरी प्रवाह याच्यावर जनरली प्रश्न दिसतात. सो वर्ल्ड जॉग्राफी जी आहे ही वर्ल्ड जॉग्राफी तुलनेनं छोटी आहे, जास्त अवघड पण नाही असं म्हटलं तरी चालेल आणि सगळ्यात इंटरेस्टिंग पण आहे बरं का. कॉन्सेप्ट खूप जास्त आहे त्याच्यामध्ये, मग तुम्हाला खूप मजा येईल ती गोष्ट करण्यासाठी, राईट. सो जगाच्या भूगोलामध्ये जनरली हाय स्कोरिंग जे आपण विषय म्हणतो म्हणजे जिथं प्रश्नांचं संख्या जास्त असू शकते ते आपल्याला हे 4 सांगता येतात. याच्या पलीकडे बराच मोठा सिलेबस आहे पण ते कधी पेपरमध्ये दिसत नाही आपल्याला, राईट. सो या चौघांचा एक डिटेल आढावा जो आहे हा आढावा आपल्याला लेक्चर्समध्ये घ्यायचा आहे. क्लिअर. त्यानंतर मग आपण येतो भारताच्या भूगोलाकडे. भारत आणि महाराष्ट्र या दोघांचा भूगोल आपल्याला करावा लागतो, राईट. भारत आणि महाराष्ट्र आता हे समतुल्य आहेत असं म्हटलं तरी चालेल, कारण बघा प्रिलिम्समध्ये भारतावर प्रश्न असतात, राईट. तुलनेनं भारतावर प्रश्न जास्त असतात. मेन्समध्ये तुलनेनं महाराष्ट्रावर प्रश्न जास्त असतात. सो थ्रू अँड थ्रू म्हटलं तर हे दोन्ही समतुल्य आपल्याला दिसतात. आणि ट्रेंड जो आहे, सध्याचा ट्रेंड जो आहे तो महाराष्ट्राचे प्रश्न कमी करण्यावर दिसतो आपल्याला. म्हणजे इथून मागे 3-4 वर्ष तुम्ही बघितलं तर सगळे प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावर असायचे, पण त्याच्यानंतर हे गेले 2-3 वर्ष जे आहे तिथं भारताचे प्रश्न पण दिसायला सुरुवात झाली आहे. कारण ऑलरेडी महाराष्ट्राचे जेवढे काही प्रश्न होते हे सगळेच्या सगळे प्रश्न आता आयोगाचे विचारून झालेले आहेत, राईट. मग आता अजून नेमकं काय विचारायचं, PYQ रिपीट तरी किती करायचे. मग त्यांनी नव्या टॉपिकला सुरुवात केली, नव्या मुद्द्याला त्यांनी हात घातले, जो नवा मुद्दा आपल्याला भारताच्या स्वरूपामध्ये तिथं दिसतो, राईट. सो भारताचा भूगोल व्यवस्थित करावाच लागेल कारण प्रश्न दिसतात. महाराष्ट्राचा भूगोल व्यवस्थित करावा लागेल कारण तिथं ऑलरेडी प्रश्न आहेत. ओके, हे अंडरस्टँड करून घ्या. मग आता याच्यामध्ये भारत आणि महाराष्ट्र दोघांचे टॉपिक जे आहेत ते दोघांचे टॉपिक आपल्याला सिमिलर लाईन्सवर दिसतात. याची चर्चा आपण करूयात, राईट. सो पहिला टॉपिक जो असणार आहे या दोन्ही भारत आणि महाराष्ट्रामध्ये तो असणार आहे स्थान आणि विस्ताराचा. पहिला टॉपिक जो आहे तो आहे स्थान आणि विस्ताराचा. म्हणजे आपण जे अक्षरवृत्त आणि रेखावृत्त बघितली होती याचा वापर आपण स्थान आणि विस्तार समजून घेण्यासाठी केला जातो, बरोबर. सो तिथं पहिला प्रश्न जो विचारला जातो की नेमकं भारताचं स्थान कुठं आहे जगामध्ये, जगामध्ये भारताचं स्थान कुठं आहे. सोबतच दुसरा प्रश्न जो होता तो होतो की आशिया खंडामध्ये भारताचं स्थान कुठं आहे. लक्षात येते. जगामध्ये आपण म्हणतो की उत्तर पूर्व गोलार्धामध्ये ते होतं. उत्तर पूर्व गोलार्ध गाळलेल्या जागेसाठी विचारतात. आशिया खंडामध्ये दक्षिण मध्यवर्ती भागामध्ये दिसतं, दक्षिण मध्यवर्ती भाग विचारते. सोबतच भारताच्या जॉग्राफीचा ज्यावेळेस आपण विचार करतो, भारत हा भारतीय उपखंडाचा भाग आहे, ओके. हिमालय पर्वताच्या खाली जी काही जमीन आपल्याला दिसून येते त्याला आपण म्हणतो भारतीय उपखंड. उपखंड हा असा प्रकार आहे ज्याला 3 बाजूंनी समुद्रानं वेढलेलं आपल्याला सांगता येतं. मग भारताच्या 3ही बाजूला अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर अशा 3 बाजू समुद्राने वेढलेल्या आहेत म्हणून त्याला आपण उपखंड म्हणतो. मग भारताच्या उपखंडाचे फीचर्स आपल्याला तिथं बघावे लागतात का तर भारत त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. एक्झाम्पल द्यायचं झालं तर भारतीय उपखंडामध्ये भारतानं किती क्षेत्र व्यापलेलं आहे, बरोबर. मग ते 1/3 आहे, 2/3 आहे का 3/4 आहे, या पद्धतीनं प्रश्न तिथे येऊ शकतात. समजते तुम्हाला. सो स्थान आणि विस्तारामध्ये जगामधलं स्थान, आशिया खंडामधलं स्थान, भारतीय उपखंडामधलं स्थान आपल्याला बघावं लागतं. सोबतच ज्यावेळेस आपण अजून एक मुद्दा राहिला, अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय स्थान काय आहे हे पण आपल्याला तिथं बघावं लागतं. अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय स्थान काय आहे, कोणत्या 2 अक्षवृत्तांमध्ये बसलाय, कोणत्या 2 रेखावृत्तांमध्ये भारत बसलेला आहे,
याचा विचार आपल्याला तिथं करायचा आहे. राईट. सो स्थान डिफाईन करण्यासाठी आपल्याला हे 4 प्रश्न तयार करावे लागतात. मग आता सेम गोष्ट महाराष्ट्राला पण लागू लागते. मग महाराष्ट्राचं आता जगामधलं स्थान नाही आपण बघणार, महाराष्ट्राचं आपण कशामधलं स्थान बघणार आहे, भारतामधलं स्थान बघणार आहे. राईट. सो भारतामध्ये महाराष्ट्राचं स्थान काय आहे. राईट. दक्षिण आणि उत्तर भारत जो आहे याच्यामध्ये महाराष्ट्र कुठे येतो, आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राचं अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार कसा आहे याचा विचार आपल्याला तिथं करायचा आहे. अक्षवृत्तांचा आणि रेखावृत्तांचा म्हणजे ह्या गोष्टी पाठच करायच्या आहेत. भूगोलामध्ये लक्षात घ्या, कॉन्सेप्ट्स जे आहेत ते अराउंड 30 to 40% आहेत. कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग प्रोसेसेस 30 ते 40% सिलेबस कव्हर करतात. राहिलेला 60% सिलेबस जो आहे तो पाठांतराचा आहे. सो पहिल्यापासून तयारी पाठांतराची करून ठेवा. इथं तुम्हाला आकडे पाठच करायचे आहेत, याला दुसरा काहीच ऑप्शन नाही. ज्या व्यक्तीचे जास्त आकडे पाठ होतील तो व्यक्ती परीक्षा पास होणार आहे. ओके, हे मनाची गाठ पहिल्यांदा बांधून ठेवा, तर सोपं आहे, खूप सोपं. बरोबर. सो महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला स्थानामध्ये या गोष्टी बघाव्या लागतील. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आपल्याला सांगता येते ती म्हणजे विस्तार. राईट. मग विस्तारामध्ये आता विस्तार जो आहे तो भारत आणि महाराष्ट्राचा विस्तार आपण बघणार आहे. ज्यावेळेस मी भारताच्या विस्ताराचा विचार करतो त्यावेळेस पहिली गोष्ट जी विचारामध्ये आपल्याला घ्यावी लागते, राईट, म्हणजे भारताचा विस्तार ज्यावेळेस आपण बघणार आहे त्यावेळेस पहिली गोष्ट जी विचारामध्ये घ्यावी लागते की भारताचं क्षेत्रफळ किती आहे. पहिली गोष्ट. राईट. जसं आपण भारताचं बघतोय तसं आपल्याला महाराष्ट्राचं पण क्षेत्रफळ आपल्याला विचारामध्ये घ्यावं लागेल. ओके. आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ त्यांनी बऱ्याचदा विचारले बरं का, म्हणजे 4-5 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आपल्याला दिसतो. राईट. मग हे क्षेत्रफळ विचारत असताना त्यांनी व्हेरिएशन आणले डेटामध्ये. राईट. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे किंवा किती चौरस माइल्स आहे किंवा किती लाख हेक्टर आहे, या पद्धतीनं व्हेरिएशन, नो डाऊट या पद्धतीचं व्हेरिएशन जे आहे हे व्हेरिएशन आपल्याला दिसून येतं, पण क्षेत्रफळ विचारण्याचा कल त्यांचा आपल्याला दिसतो. दुसरी गोष्ट, विस्तारामध्ये लांबी रुंदी विचारली जाते. बरोबर. लांबी रुंदी किती आहे या पद्धतीचे प्रश्न येत असतात. म्हणजे भारताची दक्षिण उत्तर लांबी किती, पूर्व पश्चिम लांबी किती, महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी किती, पूर्व पश्चिम लांबी किती. सो दोन्ही बाजूला हे प्रश्न जे आहेत हे प्रश्न लांबी रुंदीचे जे आहेत ते आपल्याला दिसून येतात. क्लिअर. सो भारताच्या आणि महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आपल्याला या दोन्ही गोष्टी पाठ करायच्या आहेत. इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर. राईट. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे स्थान आणि विस्तार झाला. पुढचा टॉपिक जो आहे तो आहे प्रशासकीय स्वरूपाचा. बरोबर. प्रशासकीय स्वरूप म्हणजे तुम्ही बघता भारतामध्ये राज्य आहेत, महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत. बरोबर. सोबतच भारतामध्ये विभाग दिसतात आपल्याला, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. तसे महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग आपल्याला दिसतात. पुणे विभाग, नाशिक विभाग, मराठवाडा विभाग हे आपल्याला सांगतात. या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. प्रशासकीय स्वरूप कसं आहे. मग भारताचं प्रशासकीय स्वरूप बघत असताना पहिली गोष्ट आपल्याला ही बघायची आहे की भारतामध्ये राज्यांचं सध्या स्टेटस काय आहे, भारतामधील राज्ये आणि भारतामध्ये असणारे केंद्रशासित प्रदेश यांची चर्चा आपल्याला तिथं करावी लागते. केंद्रशासित प्रदेश आणि राज्य. बरोबर. मग राज्यांची संख्या किती आहे, केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे, लेटेस्टमध्ये 2019 मध्ये कोणते केंद्रशासित प्रदेश तयार झाले, सगळ्यात लेटेस्ट कोणतं राज्य तयार झालं, भारत स्वतंत्र होत असताना किती राज्य होती, राज्य कशा पद्धतीनं तयार होत गेली, म्हणजे याला कितीही फाटे फुटू शकतात. राईट. सेम गोष्ट केंद्रशासित प्रदेशांना लागू पडते. राईट. मग इथं राज्य, त्याची निर्मिती यांची चर्चा आपल्याला करायची आहे. सोबतच या राज्यांच्या राजधान्या काय आहेत या राजधान्या पण आपल्याला जोड्या लावा स्वरूपामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. 4 राज्य देतील, त्यांच्या राजधान्या देतील, जोड्या लावा, या पद्धतीनं प्रश्न विचारला जाईल. क्लिअर. सोबतच दुसरा मुद्दा जो आहे तो असतो की शेजारील राष्ट्र यांचा विचार आपल्याला तिथं करायचा आहे. आता शेजारील राष्ट्र पण आपल्याला बघावी लागतील. ठीक आहे. राज्य आपण आयडेंटिफाय करून घेतले, हे शेजारील राष्ट्रांसाठी जास्त गरजेचं ठरतं, कारण पाकिस्तानबरोबर कोणत्या राज्यांच्या सीमा लागून आहेत या पद्धतीचा प्रश्न ते विचारत असतात, किंवा सर्वात जास्त राज्यांच्या सीमा कोणत्या देशाबरोबर लागून आहेत या स्वरूपामध्ये प्रश्न तिथं विचारला जात असतो. राईट. सो शेजारील राष्ट्रांचा आढावा आपल्याला तिथं घ्यावा लागतो. महाराष्ट्राकडे ज्यावेळेस आपण येतो, महाराष्ट्रामध्ये आपल्याला जिल्हे आणि प्रशासकीय विभाग दिसून येतात बघा. राईट. सो जिल्ह्यांमध्ये सध्या जिल्हे किती आहेत, महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळेस जिल्ह्यांची संख्या काय होते या स्वरूपाचे प्रश्न त्यांनी विचारले.
राईट. आता जिल्ह्यावरचे प्रश्न विचारून झालेत म्हणून ते कुठंतरी तालुक्यांपर्यंत सुद्धा येत आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज किती तालुके दिसत आहेत, महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर किती तालुके होते. ओके. सो तालुक्यांपर्यंत अभ्यास जो आहे तो काही सेक्शन्समध्ये करावा लागतो, सगळा नाही, काहीच करायचे आहेत, काही फॅक्ट्स आपल्याला तिथं पाठ करायचे आहेत. प्रशासकीय विभागांचं पण हेच गणित आहे. महाराष्ट्र स्थापन होत असताना 4 प्रशासकीय विभाग होते, आता 6 झाले. ते कशा पद्धतीनं तयार झाले यांची चर्चा आपल्याला तिथं करावी लागते. बरोबर. कोणते विभाग आहेत, मग या विभागांचं क्षेत्रफळ किती, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळाचा प्रशासकीय विभाग कोणता, सगळ्यात कमी क्षेत्रफळाचा प्रशासकीय विभाग कोणता, असे कोणते विभाग आहेत ज्यांचं क्षेत्रफळ 20,000 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे किंवा 10,000 चौरस किलोमीटरपेक्षा कमी आहे, या स्वरूपाचे प्रश्न ते विचारतात. सो क्षेत्रफळ पाठ करायचे. कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत, सर्वाधिक जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये दिसतात, सर्वात कमी जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये दिसतात, हा एक प्रश्न तिथे येतो. सर्वात जास्त तालुके कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये दिसतात, सर्वात कमी तालुके कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये दिसतात, या स्वरूपाचे प्रश्न तिथं आपल्याला करावे लागतात. क्लिअर. सो प्रशासकीय विभागांचा सुद्धा आढावा, एक चांगला आढावा जो आहे तो आपल्याला तिथं घ्यायचा आहे. आणि हे झाल्यानंतर मग आपण जातो की शेजारील असणारी जी राज्य आहेत, या शेजारील राज्यांविषयी चर्चा आपल्याला करावी लागते. म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तर पूर्वेकडे कोणतं राज्य आहे, महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे कोणतं राज्य आहे, महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला काय आहे, किंवा कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा गुजरातला लागून आहेत, सर्वात जास्त जिल्हे कोणत्या राज्याला लागून आहेत, संख्या किती आहे, महाराष्ट्रामध्ये असे किती जिल्हे आहेत ज्यांच्या सीमा कोणत्याच राज्याला लागून नाहीत, या स्वरूपाच्या प्रश्नांची तयारी आपल्याला करायची आहे. सो इंटरेस्टिंग आहे. फक्त पाठांतर थोडंसं तिथं या प्रशासकीय विभागांमध्ये जास्त आहे, प्रशासकीय स्वरूपांमध्येच पाठांतर जरा जास्त आहे. दोन्ही बाजूला आपल्याला हे पाठांतर करावं लागतं. बरोबर. सो इथंपर्यंत जनरली बघा कसं आहे, सर्वाधिक प्रश्न जे आहेत म्हणजे संपूर्ण भूगोलाचा ज्यावेळेस मी विचार करतो, सर्वाधिक प्रश्न आपल्याला या टॉपिकवर दिसतात. हा आपला हाय स्कोरिंग टॉपिक आहे, प्रशासकीय विभागांचा हाय स्कोरिंग टॉपिक. इथं भारत महाराष्ट्र दोन्हीकडे प्रश्नांची संख्या जास्त आहे. म्हणजे 10 प्रश्न भूगोलाचे असतील तर त्याच्यातले 2-3 प्रश्न ह्या प्रशासकीय विभाग एका टॉपिकवर येतात. जनरली असे 15 टॉपिक येतात आपल्या भूगोलामध्ये, एकाच टॉपिकवर बघा वेटेज जास्त होऊन जातं. राईट. आणि 2-3 वर्षामध्ये जर तुम्ही सगळ्या प्रश्नांचं कॅल्क्युलेशन केलं तर सर्वाधिक प्रश्न प्रशासकीय विभागाचे आपल्याला दिसतात. बरोबर. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिसरा जो टॉपिक असणार आहे तो असणार आहे प्राकृतिक भूगोलाचा. इथं ॲक्च्युअलमध्ये आता भूगोल आपला सुरू होतो. राईट. तिसरा टॉपिक जो आहे तो आहे प्राकृतिक भूगोलाचा. प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करत असताना आपल्याला महाराष्ट्र आणि भारत या दोघांचा अभ्यास करावा लागतो. याच्यामध्ये भारताचे प्राकृतिक विभाग जे आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग जे आहेत यांचा अभ्यास तिथं आपल्याला करावा लागेल. भारत आणि महाराष्ट्र. मग भारतामध्ये 5 प्राकृतिक विभाग दिसतात, महाराष्ट्रामध्ये 3 प्राकृतिक विभाग दिसतात. या 5ही किंवा या 3ही विभागांचं क्षेत्र कसं आहे, विस्तार कसा आहे, राईट, दिशा कशा पद्धतीने आपल्याला दिसतात, यांची लांबी आणि रुंदी कशा स्वरूपाची आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं यांची वैशिष्ट्य काय आहेत, याच्यावर प्रश्न विचारले जातात. बरोबर. भारतामध्ये एक्झाम्पल घेतलं तर हिमालयीन पर्वतीय प्रदेश जो आहे तो एक आपल्याला प्राकृतिक विभाग दिसतो. मग त्याची वैशिष्ट्य सांगा. खाली दिलेली 4 वैशिष्ट्ये कोणत्या प्राकृतिक विभागाला डिफाईन करतात. जनरली कसं आहे बघा, भारत किंवा महाराष्ट्र प्राकृतिक विभागांमध्ये काही स्थानिक फीचर्स आपल्याला दिसून येतात, काही स्थानिक नावं त्या फीचर्सला आपल्याला दिसून येतात, आणि ही स्थानिक नावं जनरली आयोग इथं विचारत असतो. बरोबर. भाबर काय आहे, राईट, तराई काय आहे, मरुस्थळी काय आहे, बागर कशाला म्हणतात, कोकण कशाला म्हणतात, समजते. ही स्थानिक नाव आहेत त्या त्या विभागांची. सो ही स्थानिक नावं विचारण्यावर आयोगाचा कल सध्या आपल्याला दिसतो. सो वैशिष्ट्य पण करायची आहेत आणि या वैशिष्ट्यांमध्ये त्यांची स्थानिक नावं आपल्याला बघायची आहेत. सो असे 5 प्राकृतिक विभागांचा अभ्यास जो आहे तो भारतामध्ये आपल्याला करायचा आहे. आणि हा एकच टॉपिक असा आहे जो खूप मोठा आहे बघा. सर्वात जास्त मोठा टॉपिक कोणता आहे तर हा प्राकृतिकचा. समजते सगळ्यांना. मग इथं 5 विभाग आपल्याला दिसतात, म्हणजे पर्वतीय प्रदेश, मैदानी प्रदेश, त्यानंतर पठारी प्रदेश, किनारपट्टीचा प्रदेश आणि भारतातली बेटं. ओके. यांचा प्रॉपर अभ्यास तिथं आपल्याला करायचा आहे. महाराष्ट्रामध्ये 3 प्राकृतिक विभाग आपल्याला दिसतात. बरोबर. कोकण, सह्याद्री आणि महाराष्ट्राचं पठार. मग सेम प्रश्न जे आहेत ते तिकडं पण दिसणार आहेत. क्षेत्र विचारलं जाईल, विस्तार विचारला जाईल, दिशा कशा आहेत ह्या विचारल्या जातात, लांबी रुंदी विचारली जाते, आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य तिथे विचारली जातात.
सो हे दोन्ही बाजूला हे टॉपिक जे आहेत ते मोठे असलेले आपल्याला सांगता येतात, राईट. आणि संपूर्ण भूगोलामध्ये टॉपिक नंबर 1, टॉपिक नंबर 2, टॉपिक नंबर 3 प्राकृतिक विभागांपर्यंत प्रश्नांची संख्या जास्त असते. सो हाय स्कोरिंग टॉपिक हे 2-3 आपल्याला सांगता येतात. याच्यात पण प्रशासकीयवर प्रश्न जास्त असतात. सो सर्वात जास्त प्रश्न प्रशासकीयवर आहेत, मग प्राकृतिकवर आहेत, मग स्थान विस्तारवर आहेत, असं म्हटलं तरी चालेल. आणि संपूर्ण भूगोलामध्ये हे 3 टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. हे स्किपच करता येत नाहीत, हे पाठच करावे लागतात. ही अंडरस्टँडिंग तिथं ठेवा. क्लिअर? सो प्राकृतिक भूगोलामध्ये आपल्याला या भारत आणि महाराष्ट्र यांचा डिटेलमध्ये अभ्यास तिथं करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे, पुढचा टॉपिक आहे नदी प्रणालीचं, राईट. किंवा पुढचा टॉपिक आपण हवामानचा घेऊया. हवामान, ओके. क्लायमेटचा टॉपिक आपल्याला सांगता येतो. मग या हवामानामध्ये भारताचं हवामान, त्याची वैशिष्ट्य, महाराष्ट्राचं हवामान, त्याची वैशिष्ट्य, राईट. हा सगळ्यात इंटरेस्टिंग टॉपिक असं म्हणता येईल, कारण याच्यामध्ये सगळ्या प्रोसेसेस आहेत. भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हवामान आपल्याला नो डाऊट भारताचं आहे तेच महाराष्ट्राचं असणार आहे, बरोबर. पण महाराष्ट्र स्पेसिफिक हवामानामध्ये काहीतरी वैशिष्ट्य वेगळी असतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस किती पडतो समजतंय. भारतामध्ये सगळीकडे पाऊस पडणार आहे, म्हणजे भारतामध्ये 125 सेंटीमीटर सरासरी पाऊस दरवर्षी पडतो. महाराष्ट्रामध्ये पण ती सरासरी लागू होते, पण रिजनल व्हेरिएशन आपल्याला दिसून येतं. कोकणामध्ये पाऊस जास्त आहे, घाटमाथ्यावर अति जास्त आहे, पश्चिम महाराष्ट्राच्या विभागामध्ये अति कमी पाऊस आहे, पुन्हा विदर्भाकडे जाईल तसा हा पाऊस वाढत जातो. मग हे जे स्थानिक वैशिष्ट्य आहेत, या स्थानिक वैशिष्ट्यांचा अभ्यास तिथं आपल्याला या हवामान टॉपिकमध्ये करावा लागतो. सोबतच मग ती 4 शहरांची ठिकाणं देतील, तिथं पावसाचं प्रमाण देतील आणि सांगा यांच्या उतरत्या क्रमानुसार किंवा चढत्या क्रमानुसार जोड्या लावा. या पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सेम गोष्ट भारतासाठी लागू पडते, बरोबर. मग भारतामध्ये हवामानाचे वेगवेगळे विभाग आपल्याला दिसतात जे पावसावर न ठरत असतात, बरोबर. किंवा पाऊस कसा भारतामध्ये येतो, मान्सूनचं मेकॅनिझम काय आहे, बरोबर. मान्सूनचा पाऊस पडतो ना आपल्या इथं, सो मान्सूनचा मेकॅनिझम काय आहे, हे मान्सूनच्या मेकॅनिझमवर प्रश्न विचारले जातात. सोबतच हे विचारलं जाईल की या मान्सूनला अफेक्ट करणारे फॅक्टर्स कोणते आहेत, कोणकोणत्या घटकांचा या पावसावर परिणाम होत असतो. काही वेळास पाऊस जास्त आहे, आता या वर्षीचं उदाहरण घेतलं तर पावसाचं प्रमाण प्रचंड कमी झालंय, बरोबर. सो असे कोणते फॅक्टर्स आहेत जे या मान्सूनला अफेक्ट करतात, याची चर्चा पण आपल्याला तिथं करावी लागणार आहे. क्लिअर? सो हवामान टॉपिक इंटरेस्टिंग असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा, राईट. प्रश्नांची संख्या इथं 1 किंवा 2, ओके. आता तुलनेनं बघा, हे पहिले 3 टॉपिक संपले की बाकी सगळ्या टॉपिकवर आयदर 1, 0 किंवा 2 या पद्धतीनं प्रश्न विचारले जातात. 1-2 प्रश्न सगळ्या टॉपिकचे आपल्याला इथं काढता येतात, राईट. सो लो स्कोरिंग एरियाकडे आपण आता जायला सुरू झालोय असं म्हटलं तरी चालेल. याच्या पुढचा टॉपिक जो आहे तो टॉपिक असतो, 4 टॉपिक बघितले. 5 नंबरचा जो टॉपिक आहे तो आपल्याला नदी प्रणालीचा सांगता येतो, बरोबर. नदी खोऱ्यांचा अभ्यास याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे. भारत आणि महाराष्ट्र दोघांच्या मध्ये दिसणारी जी नदी खोरी आहेत यांचा अभ्यास आपण करणार आहे. जनरली नदी खोऱ्यांमध्ये आजपर्यंतचा फोकस जो होता तो महाराष्ट्राचा होता. गेल्या 2-3 वर्षांपर्यंत महाराष्ट्राच्या नद्यांवर भरभरून प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. आत्ता फोकस बदलतोय. आत्ता तुम्हाला इकडचे पण नदी खोऱ्यांवर प्रश्न दिसायला सुरू झाले, बरोबर. सो भारतामध्ये ज्यावेळेस आपण बघतो, भारतामध्ये काही प्रमुख नदी खोरे आपल्याला सांगता येतात. फॉर एक्झाम्पल गंगा नदीचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. फॉर एक्झाम्पल सिंधू नदीचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. ब्रह्मपुत्रा नदीचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. हे महत्त्वाचे 3 नदी खोरे आपल्याला सांगता येतात. याला जोडून आपल्याला नर्मदा, त्यानंतर महानदी, कावेरी या नद्यांचा अभ्यास तिथं करावा लागतो, ठीक आहे. आता याच्यामध्ये गोदावरी कृष्णा मी घेत नाही, कारण गोदावरी कृष्णेचा अभ्यास जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आपण जास्त डिटेलमध्ये करणार आहे. सो गोदावरी नदी, त्यानंतर कृष्णा नदी, कृष्णेची उपनदी असलेली भीमा नदी यांचा अभ्यास पण आपल्याला तिथं करावा लागतो. गोदावरी, कृष्णा आणि भीमा एवढ्या नद्यांचा एकदम डिटेलमध्ये अभ्यास आपल्याला करायचा, एकदम म्हणजे मायन्यूट डिटेल्समध्ये जायचं आहे. कारण इथं बघा, जनरली आयोगाचा एक पॅटर्न हा समजून घ्या की प्रश्न विचारायला जेवढा सोपा डेटा त्यांना मिळेल तिथं प्रश्न ते जास्त विचारतात. आणि नदी प्रणालीमध्ये भरभरून सगळ्याच पुस्तकांमध्ये त्यांनी टेबल फॉर्मॅटमध्येच डेटा आणलाय, म्हणजे प्रश्न विचारणं खूप सोपं आहे त्यांना आता. सो साहजिक आहे प्रश्न इथं अवघड आपल्याला दिसणार आहेत. प्रश्न विचारायला सोपा असेल, उत्तर अवघड असतं, कारण ते डायरेक्ट फॅक्ट्स विचारतील. महानदीची लांबी किती आहे विचारायला सोपा प्रश्न, हा पाठ करायला आपल्याला अवघड जाईल.
बरोबर. सो हे गणित एकदा समजून घ्या. जेवढा डेटा सोपा आहे त्यांना विचारण्यासाठी, तेवढा प्रश्न आपल्यासाठी अवघड होऊन बसतो. ओके, या मेंटॅलिटीमध्ये पण आपण चर्चा करूयात, त्यावेळेस ती चर्चा होईल आपली. सो नदी प्रणालीमध्ये आपल्याला या सगळ्या नद्यांचा अभ्यास तिथं करायचा आहे. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे मृदेचा. आता आपण सॉईलकडे येणार आहे. सॉईलवर जनरली एक प्रश्न एक्सपेक्ट करून चला, आयदर तो भारत असेल किंवा महाराष्ट्र असेल. सो भारत आणि महाराष्ट्रामधील मृदा जी आहे ती सिमिलर दिसतात. मृदेचे एक महत्त्वाचे 3 गट आहेत ज्याच्यावर जनरली प्रश्न विचारले जातात, 3 किंवा 4 गट. राईट. म्हणजे इथं सगळ्यात महत्त्वाची मृदा कोणती आहे, तर सगळ्यात महत्त्वाची मृदा गाळाची आपल्याला सांगता येतं. गाळाची मृदा किंवा याला ॲल्युव्हियल सॉईल आपण म्हणत असतो. याचा अभ्यास आपल्याला डिटेलमध्ये करायचा आहे. सो उत्तर भारतीय मैदानी प्रदेश जो तयार झाला तो या गाळाच्या मृदेनं तयार झालेला आहे. मग याच्यामध्ये आपल्याला ही मृदा तयार कशी झाली, बरोबर, सोबतच हिचा विस्तार कसा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हिची वैशिष्ट्य काय आहेत, या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपल्याला तिथं करावा लागतो. मग वैशिष्ट्यांमध्ये मृदेचा रंग, मृदेचा पोत, त्यानंतर या मृदेमध्ये कोणकोणती मूलद्रव्ये आपल्याला दिसतात, जी मूलद्रव्ये आपल्याला शेतीसाठी उपयोगीची आहेत, यांचा विचार आपल्याला करावा लागतो. सो भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मृदेचा गट जो आहे तो आपल्याला या ॲल्युव्हियल सॉईलचा किंवा गाळाच्या मृदेचा सांगता येतो. महाराष्ट्राकडे ज्यावेळेस आपण येतो, हा दुसरा गट आहे. याला आपण काळी मृदा म्हणतो किंवा कापसाची काळी मृदा आपण त्याला म्हणणार आहे. याला आपण काळी मृदेचा गट सांगतो. बघा, या काळ्या मृदेच्या गटाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता ही काळी मृदा आपण बघितली. मग इथं पण ती तयार कशी झाली, तिचा विस्तार कसा आहे, तिची वैशिष्ट्ये काय आहेत, रंग, पोत, बरोबर, त्याचे फीचर्स काय आहेत, त्याच्यामध्ये मूलद्रव्य कोणती दिसतात, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय दिसतात. काळ्या मृदेमध्ये चोपणाचा इश्यू दिसून येतो, बरोबर, अल्कलिनिटीचा प्रश्न दिसून येतो, सोबतच मीठ फुटायचा किंवा सलिनिटीचा प्रश्न आपल्याला दिसून येतो. सो या जे प्रश्न सध्या आपल्याला ॲग्रिकल्चर फोकसने दिसतात यांची चर्चा आपल्याला तिथे करावी लागते. ठीक आहे. सो मृदा टॉपिक महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा असण्याचं कारण एक प्रश्न स्पेसिफिकली विचारला जातोच, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर तिसरा जो मृदेचा गट महत्त्वाचा आहे त्याला आपण काळी मृदा झाली, म्हणजे पुढचा जो आहे त्याला आपण लाल मृदा म्हणणार आहे. सो तिसरी मृदा जी आहे ती लाल मृदा. इथं पण प्रश्न सेम राहतील, राईट. आणि अजून एक गटावर प्रश्न विचारले जातात ज्याला आपण जांभी मृदा म्हणतो. त्याला आपण काय म्हणणार आहे, जांभी मृदा. सो या 4 मृदेंचा डिटेलमध्ये अभ्यास आपल्याला करावा. हे हाय स्कोरिंग मृदा टॉपिकमध्ये हाय स्कोरिंग काय आहेत, गाळाची काळी, लाल आणि जांभी, यांचा अभ्यास आपल्याला प्रॉपर तिथं करावा लागतो. मग हे सगळं महाराष्ट्रामध्ये यांचा विस्तार कसा झालाय किंवा हे भारतामध्ये यांचा विस्तार कसा झालाय याची चर्चा आपल्याला तिथं करावी लागते. इथंपर्यंत क्लिअर सगळ्यांना? ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे वन आणि प्राणी संपत्तीचा. बरोबर, कारण कसं आहे बघा, सगळ्यात पहिली गोष्ट काय असते, प्राकृतिक विभाग आणि हवामान हे तुमच्या मृदेला अफेक्ट करतं, हे तुमच्या कृषीला अफेक्ट करतं आणि हे तुमच्या वनसंपत्तीला आणि प्राणी संपत्तीला अफेक्ट करत असतं. बरोबर. सो हे जर समजून घेतलं तुम्ही, प्राकृतिक विभाग आणि हवामान जर तुम्हाला समजलं तर त्या विभागामध्ये मृदा कशी आहे हे तुम्हाला कळतं. कारण भारतामध्ये जिथं पाऊस कमी पडतो तिथं काळी मृदा दिसते, जिथं पावसाचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे तिथं जांभी मृदा आपल्याला तिथं लाल मृदा आपल्याला दिसणार आहे. जिथं पावसाचं प्रमाण अति जास्त झालेलं आहे तिथं जांभी मृदा आपल्याला दिसते आणि जिथं नद्यांनी गाळाचं निक्षेपण केलंय तिथं गाळाची मृदा आपल्याला दिसते. बरोबर, हे सिंपल लॉजिक आहे, राईट. आणि याचाच अभ्यास आपल्याला तिथं करायचा आहे की हे कसं अफेक्ट करतं, का कोरडवाहू क्षेत्रामध्येच काळी मृदा आपल्याला दिसते, का पाऊस वाढला की लाल मृदा होऊन जाते. हे जे बेसिक आहे याच्या मागचं, याची चर्चा आपल्याला तिथं लेक्चर्समध्ये करायची. क्लिअर सगळ्यांना? तर मृदेचे हे गट आपण बघितले. मग सेम गोष्ट इथं वन आणि प्राणी संपत्तीला लागू पडते. जनरली पावसावर हे वन आणि प्राणी संपत्तीचं वितरण जे आहे हे वितरण आपल्याला दिसून येतं. अति जास्त पावसाचा प्रदेश असेल तर सदाहरित वनं आपल्याला दिसतात. एकदम कमी पावसाचा प्रदेश, वाळवंटी प्रदेश जर असेल तर तिथं आपल्याला काटेरी वनस्पती दिसतात आणि मग बाकीच्या राहिलेल्या दोघांच्या मध्ये कुठेतरी पसरलेल्या आहेत, राईट. मग इथे येणारा जो प्रश्न आहे, पहिली गोष्ट विचारतील की यांचा विस्तार कसा झालाय, ती जी वनं आहेत त्यांचा विस्तार कसा झालेला आहे, हा विस्तार कोणत्या राज्यांमध्ये झालेला आहे किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा विस्तार आपल्याला दिसून येतो.
बरोबर. सो राज्य आणि जिल्हे यांचा थोडासा आढावा आपल्याला घ्यावा लागतो. दुसरा प्रश्न जो आहे तो त्या वनाची वैशिष्ट्ये काय आहेत यांचा विचार आपल्याला तिथं करावा लागतो. मग वैशिष्ट्यांमध्ये ती वनं वर्षभर गार सदाहरित राहतात का पानं गाळतात का काटेरी आहेत, मग का आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार तिथं आपल्याला वैशिष्ट्यांमध्ये करायचा आहे. आणि तिसरा एक अवघड प्रश्न तिथं विचारला जातो की या वनांमध्ये कोणकोणत्या वनस्पती आढळतात. बरोबर. या वनांमध्ये कोणकोणत्या वनस्पती आढळतात किंवा वनस्पती देतील म्हणजे आंबा, फणस किंवा काजू या वनस्पती कोणत्या वनामध्ये आपल्याला दिसून येतात. राईट. सो अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. किंवा काटेरी वनांमध्ये खालीलपैकी कोणत्या वनस्पती आढळतात या स्वरूपाचा थोडासा अवघड प्रश्न जो आहे हा अवघड प्रश्न वनस्पती कोणत्या आहेत या पद्धतीनं तिथं विचारला जातो. मग हे भारतामध्ये विचारलं जाऊ शकेल किंवा महाराष्ट्रामध्ये विचारलं जाऊ शकेल. क्लिअर. सो हा एक टॉपिक इंटरेस्टिंग आहे. ज्यावेळेस आपण प्राण्यांकडे येतो, प्राण्यांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, प्राण्यांच्या बाबतीमध्ये ते प्राणी संवर्धनावर प्रश्न विचारत असतात. प्राणी संवर्धनावर हा प्रश्न येत असतो. राईट. सो प्राणी संवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आपण लावतो. फॉर एक्झाम्पल काही ठिकाणी राष्ट्रीय उद्यानांची स्थापना आपण करतो, काही ठिकाणी प्राणी अभयारण्यांची स्थापना आपण करतो, काही ठिकाणी बायोस्फिअर रिझर्वची स्थापना आपण तिथं करत असतो, आणि काही ठिकाणी कन्झर्वेशन रिझर्व ही एक स्ट्रॅटेजी आपल्याला दिसून येते. कन्झर्वेशन रिझर्व आपण त्याला म्हणणार आहे. बरोबर. मग हे कसे आले, याच्या मागे लिगल प्रोव्हिजन्स काय आहेत, कोणत्या कायद्यानं यांची एस्टॅब्लिशमेंट झाली, सोबतच यांची वैशिष्ट्य काय आहेत, प्राणी संवर्धन असं 4 वेगवेगळ्या पद्धतींनी का करायचं, त्याच्या मागचं लॉजिक काय, सोबतच एखाद्या पर्टिक्युलर प्राण्यासाठी कोणता नवा प्रोजेक्ट आहे का, स्पेसिफिकली त्या प्राण्याविषयी तो चर्चा करतो. एक्झाम्पल आपल्याला व्याघ्र प्रकल्पांचं देता येतं. थोडासा एन्व्हायरमेंटचा भाग जो आहे तो या प्राणी संवर्धनामध्ये आपल्याला टच करावा लागतो. राईट. मग प्रश्न जे आहेत ते विचारले जातात की महाराष्ट्रामध्ये या पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय उद्यानांची संख्या किती आहे, भारतामध्ये राष्ट्रीय उद्यानांची संख्या किती आहे, महाराष्ट्रामध्ये किती प्राणी संग्रहालय आपल्याला दिसतात, प्राणी अभयारण्य आपल्याला दिसतात, वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आहेत त्या किती दिसतात, पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या प्राणी अभयारण्यांचा समावेश होतो. बरोबर. किंवा नरनाळा हे प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, माळढोक प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, किंवा अभयारण्य आणि जिल्हे यांचा क्रम ते देतील आणि जोड्या लावा, या पद्धतीनं तो प्रश्न तिथं विचारला जाऊ शकतो. क्लिअर. त्यामुळे इंटरेस्टिंग आहे, सोपं आहे, फक्त थोडंसं नकाशाचा आधार आपल्याला तिथं घ्यावा लागतो. सो प्राणी कन्झर्वेशन विषयी किंवा प्राणी संवर्धनाविषयी प्रश्न जनरली इथं विचारले जातात. क्लिअर सगळ्यांना. आता हा जो संपूर्ण पोर्शन आहे हा संपूर्ण पोर्शन आपल्या फिजिकल जिओग्राफीमध्ये येतो. जिओग्राफीमध्ये आपल्याला 3 जिओग्राफींचा अभ्यास करायचा आहे. पहिला जो आहे तो आहे फिजिकल जिओग्राफीचा, दुसरा जो आहे त्याला आर्थिक भूगोल किंवा इकॉनॉमिक जिओग्राफी आपण म्हणतो, आणि तिसरा जो आहे त्याला लोकसंख्या भूगोल किंवा त्याला आपण पॉप्युलेशन जिओग्राफी म्हणतो. सो आत्तापर्यंत जे 7 टॉपिक आपण बघितले हे सगळे फिजिकल जिओग्राफीमध्ये येतात. आता आपण चाललो इकॉनॉमिक जिओग्राफीकडे. इकॉनॉमिक जिओग्राफी म्हणजे जिथं पैशांचा संबंध लागतो आणि हे पैसे कमवण्यासाठी त्या जिओग्राफीच्या फीचरचा आपण अभ्यास करणार आहे. राईट. मग इकॉनॉमिक जिओग्राफीमध्ये कोणकोणते घटक येतात किंवा आर्थिक भूगोलामध्ये नेमकं काय काय येतं. राईट. आर्थिक भूगोलामध्ये आपल्याला पहिल्यांदा कृषीचा अभ्यास करावा लागतो. बरोबर. मग कृषीमध्ये आपण भारत आणि महाराष्ट्र या दोघांच्या कृषीचा अभ्यास करणार आहे. मग भारतामध्ये कृषीचे प्रकार कोणकोणते आहेत, कोणत्या विभागामध्ये कसल्या पद्धतीची कृषी घेतली जाते, मग सिंचन व्यवस्था कोणत्या कृषीमध्ये किंवा कोणत्या विभागामध्ये दिसते, कुठं आपण कोरडवाहू शेती करतो, का करतो, त्याच्या मागची कारणं काय आहेत, किंवा या वेगवेगळ्या विभागांमध्ये कोणत्या पद्धतीची पीक पद्धती आहे, गव्हाचं उत्पादन कुठं घेतलं जातं, तांदळाचं उत्पादन कुठं घेतलं जातं. बरोबर. सो क्रॉपिंग सीझन्स किंवा क्रॉपिंग पॅटर्न जो आहे याचा अभ्यास आपल्याला या भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या कृषीमध्ये करायचा आहे. राईट. सो इथं पहिल्यांदा आपल्याला पॅटर्न समजून घ्यावा लागेल. राईट. कृषीला अफेक्ट करणारे कोणकोणते फॅक्टर्स आहेत ते आपल्याला समजून घ्यावे लागतात. त्याच्यानंतर काही महत्त्वाची जी पिकं आहेत त्या पिकांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. या पिकांमध्ये ऊसाचं अन्नधान्यांचा जर विचार केला तर तांदूळ महत्त्वाचा पीक आहे. या तांदळाची चर्चा आपल्याला करावी लागेल. त्याच्यानंतर गहू महत्त्वाचं पीक आहे, याची चर्चा आपल्याला करावी लागेल. त्याच्यानंतर ज्वारी, त्याच्यानंतर बाजरी,
ओके, या आणि मका या महत्वाच्या पिकांची चर्चा आपण तिथं करणार आहोत. बरोबर, का तर हे सध्या चर्चेमध्ये राहणारे पीक आहेत. त्यानंतर ही अन्नधान्याची पीक आहेत. आता नगदी पिकं पण आपण काहीतरी घेत असतो. नगदी पिकांचा जर विचार केला तर नगदी पिकांमध्ये बघा महत्वाचं सगळ्यात ऊस आपल्याला सांगता येतं. बरोबर, ऊसानंतर कापूस आपल्याला महाराष्ट्र स्पेसिफिक बघितलं तर सांगता येतो. सो ऊसाची आणि कापसाची चर्चा आपण तिथं महाराष्ट्रासाठी करणार आहे. मग ऊस क्षेत्र कोणतं आहे, कापूस क्षेत्र कोणतं आहे, मग त्याचे प्रश्न काय आहेत, या सगळ्यांचा आढावा आपल्याला तिथं घ्यायचा आहे. समजतंय? त्याच्यानंतर फळ पिकांकडे आपण जातो. तिसरा पिकांचा जो प्रकार आहे ती फळपिके. मग या फळ पिकांमध्ये महत्वाची फळपिकं जी आहेत यामध्ये आपल्याला द्राक्षे सांगता येतात. बरोबर, त्याच्यानंतर डाळिंब सांगता येतं आणि केळी आपल्याला सांगता येईल. सोबतच मोसंबी आणि संत्री यांचा आढावा आपल्याला तिथे घ्यायचा आहे. का तर महाराष्ट्रामध्ये बघा या पिकांवर खूप जास्त अर्थकारण जे आहे ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं डिपेंडंट असलेलं आपल्याला दिसतं. सो यांचे धावते आढावे आपल्याला घ्यायचे. आता खूप जास्त प्रश्न येतात का कृषीवर एखादा दुसरा प्रश्न येतो, पण विचारण्यासारखं इथं बरंच काय काय आहे. बरोबर, सो सगळं करावं लागेल ही गोष्ट लक्षात घ्या. मग इथं एफर्ट जास्त टाकायचे, नो डाऊट मार्क 1 किंवा 2च येणार आहेत, पण हे 1-2 मार्क सुद्धा महत्वाचे असतात. राईट, सो त्याच्या दृष्टीतून आपल्याला कृषीचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आर्थिक भूगोलामधला दुसरा महत्वाचा विषय जो आहे तो आहे खनिज संपत्तीचा. बरोबर, सो खनिजांचं वितरण आपल्याला जनरली खनिजांवर बघा प्रश्न ठरलेले असतात. खनिजांच्या वितरणावर प्रश्न येत असतो. राईट, आणि हा वितरणाचा प्रश्न सर्वात जास्त आपल्याला भारतापेक्षा महाराष्ट्रावर दिसतात. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये लोह खनिजाचं उत्पादन घेतलं जातं, कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचं उत्पादन घेतलं जातं, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये बॉक्साईट मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. बरोबर, मुंबईमध्ये बॉक्साईट कुठं सापडतं, या स्वरूपाचे प्रश्न ते विचारतात. सो वितरणावरच हे प्रश्न जनरली येतात असं म्हटलं तरी चालेल. सो खनिज संपत्तीमध्ये वितरणाची चर्चा आपल्याला करायची, त्याच्या पलीकडे जास्त जाण्याची गरज नाही. इथं पण एक प्रश्न 100% येणार. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या आर्थिक भूगोलामध्ये महत्वाचा जो विभाग आहे त्याला आपण ऊर्जा संसाधनं म्हणतो. राईट, ऊर्जा संसाधनांमध्ये सध्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जी ऊर्जा संसाधनं वापरली जातात त्यांचा आढावा आपल्याला घ्यावा लागेल. फॉर एक्झाम्पल कोळसा. राईट, कोळशाची चर्चा आपल्याला करावी लागते आणि या कोळशाचा वापर करून आपण जी औष्णिक विद्युत केंद्र चालवतो, या औष्णिक विद्युत केंद्रांची चर्चा आपल्याला तिथं करावी लागते. मग ही औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहेत, त्यांची नावं काय आहेत, जोड्या लावा स्वरूपामध्ये प्रश्न विचारला जातो. सगळ्यात पहिलं कोणतं होतं, आत्ता सगळ्यात लेटेस्टवालं कोणतं औष्णिक विद्युत केंद्र सुरू झाले, यांची चर्चा आपल्याला तिथं करावी लागेल. दुसरा महत्वाचा ऊर्जेचा स्रोत जो आहे त्याला आपण खनिज तेल म्हणतो किंवा पेट्रोलियम म्हणतो. मग हे खनिज तेल भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्याचं उत्खनन कुठं केलं जातं, महाराष्ट्रामध्ये त्याच्या रिफायनरीज कुठं आहेत, भारतामध्ये सगळ्यात पहिली रिफायनरी कोणती होती, कोणत्या राज्यामध्ये तिची एस्टॅब्लिशमेंट झाली, ती कोणत्या वर्षी झाली, कोणी केली, या स्वरूपाचे फाटे त्या प्रश्नाला फुटत जाताना आपल्याला दिसतात. त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर ऊर्जामध्ये तिसरं महत्वाचं ऊर्जा संसाधन जे असतं ते जलविद्युत आपण सांगत असतो. मग हे जलविद्युत केंद्र भारतामध्ये कुठं आहेत, महाराष्ट्रामध्ये कुठं आहेत, त्यांची महत्व काय आहेत, याची चर्चा आपल्याला करावी लागते. आणि आत्ता सध्या चर्चेमध्ये असणारी ऊर्जा, यामध्ये मग सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. बघा, बरोबर, मग सध्या चर्चेमध्ये सौर ऊर्जा आहे, सोबतच पवन ऊर्जा आपल्याला दिसते. मग यांचा विस्तार कसा कसा झालेला आहे याच्या मागचं बेसिक पण आपण बघणार आहे आणि सध्या यांचा विस्तार कुठे दिसतो, कोणत्या ठिकाणी ही सौर ऊर्जेची केंद्र एस्टॅब्लिश करण्यात आली. मग भारतामध्ये सर्वाधिक सौर ऊर्जेचं पोटेन्शियल कोणत्या राज्यामध्ये आहे, जास्तीत जास्त कुठं तयार केली जाऊ शकते, त्याला आपण पोटेन्शियल म्हणणार आहे. सोबतच सध्याचा विचार केला तर सगळ्यात जास्त सौर ऊर्जेपासून उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतलं जातं, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये घेतलं जातं, किंवा खाली दिलेली ठिकाणं कोणत्या ऊर्जेशी निगडीत आहेत, किंवा पवन ऊर्जेशी निगडीत असणारी खालीलपैकी कोणती ठिकाणं बरोबर आहेत, या स्वरूपामध्ये प्रश्न तिथं मल्टी स्टेटमेंटचे विचारले जातात. बरोबर, सो इथं ठिकाणं आपल्याला लक्षात ठेवणं ही प्रायोरिटी आपल्याला दिसून येते. बरोबर, सो ऊर्जा संसाधन हा एक महत्वाचा टॉपिक आहे. आर्थिक भूगोलामध्ये त्याच्या पुढचा महत्वाचा जो टॉपिक असतो तो असतो उद्योगांचा. बरोबर, मग या उद्योगांमध्ये विचारले जाणारे प्रश्न, प्रकार कोणते आहेत, यांचा विस्तार किंवा यांची ठिकाणं कोणकोणती आहेत,
आणि त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, त्या उद्योगाची वैशिष्ट्य काय आहेत, या 3 गोष्टींचा अभ्यास आपल्याला तिथं करावा लागतो. हे भारतासाठी पण लागू पडतं, हे महाराष्ट्रासाठी पण लागू पडतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये रसायन उद्योग कोकण किनारपट्टीवरच का आढळतो, ओके, हा एक प्रश्न तिथं विचारला जाऊ शकतो. किंवा खालीलपैकी कोणती ठिकाणं ही रसायन उद्योगाशी निगडीत आहेत, सो ठिकाणांवर सुद्धा प्रश्न विचारला जातो. किंवा 5 स्टार MIDC भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं आहेत. महाराष्ट्रामध्ये IT क्षेत्राचा विकास कोणत्या जिल्ह्यामध्ये झालाय, संरक्षण क्षेत्राचा विकास कोणत्या जिल्ह्यामध्ये झालाय, संरक्षण उद्योगामध्ये खालीलपैकी कोणती ठिकाणं आपल्याला दिसून येतात, या स्वरूपाचे प्रश्न तिथे, म्हणजे ठिकाणांवरच हे प्रश्न जनरली येत असतात. किंवा मी तर म्हणेल आर्थिक भूगोल हा सगळ्या ठिकाणावर आधारित आहे. कुठं काय होतं एवढं फक्त आपल्याला प्रॉपर माहिती असणं गरजेचं आहे, असं म्हटलं तरी चालेल. राईट. सो उद्योगांची चर्चा आपल्याला तिथं डिटेलमध्ये करायची, भारत आणि महाराष्ट्र. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे वाहतूक व्यवस्थेचा. या वाहतूक व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची वाहतूक आपल्याला दिसते. फॉर एक्झाम्पल रोड वाहतूक आहे, फॉर एक्झाम्पल रेल्वे वाहतूक आहे, आणि हवाई वाहतूक आहे, आणि सोबतच जलवाहतूक किंवा जलमार्ग. ओके, या सगळ्या वाहतुकींचा अभ्यास आपल्याला डिटेलमध्ये करायचा आहे. मग सध्या चर्चेमध्ये रोड आणि रेल्वे आपल्याला दिसतात. मग सध्या कोणता रोडचा प्रोजेक्ट सुरू होता, तर समृद्धी सुरू होता. मग या समृद्धीची वैशिष्ट्ये तिथे विचारली जातात. आता एक नवीन हायवे आपण मंजूर केला आहे, शक्तिपीठ महामार्ग म्हणतो. मग या शक्तिपीठ महामार्गांची वैशिष्ट्ये आपल्याला तिथे बघावी लागतात. भारताचा विचार केला तर भारतमाळा आणि सागरमाळा प्रोजेक्ट तिथं सुरू आहेत. याच्या आधी गोल्डन क्वाड्रिलॅटरल नावाचा प्रोजेक्ट, सुवर्ण चतुष्कोण नावाचा एक प्रोजेक्ट तिथं सुरू होता. सो स्पेसिफिक या प्रोजेक्ट्सवर प्रश्न तिथं रस्त्यांवर विचारले जातील. स्पेसिफिक प्रोजेक्ट्सवर प्रश्न रेल्वेवर विचारले जातील. एखादं नवीन बंदर जर आपण तयार केलं तर जलवाहतुकीवर हे प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्रामध्ये बंदरांची संख्या किती, भारतामध्ये आंतरराष्ट्रीय बंदरं किती आहेत, भारताला 2 किनारपट्ट्यात, पश्चिम आणि पूर्व, सगळ्यात जास्त आंतरराष्ट्रीय बंदरं कोणत्या किनारपट्टीवर दिसून येतात, या स्वरूपाचे फाटे या प्रश्नांना फुटताना आपल्याला दिसतात. सो या सगळ्यांचा आढावा तिथं आपल्याला घ्यायचा आहे, असं म्हटलं तरी चालेल. राईट. सो वाहतुकीचा डिटेलमध्ये विचार आपण करणार आहोत. त्यानंतर आर्थिक भूगोलामध्ये पुढचा जो टॉपिक आहे तो आहे पर्यटनाचा. बरोबर, पर्यटनावर खूप मोठी अर्थव्यवस्था डिपेंडंट असते बघा. मग भारतातील पर्यटन आणि महाराष्ट्रातील पर्यटन यांची चर्चा आपण करणार आहे. बरोबर, पर्यटनामध्ये वेगवेगळे टाईप्स असतात पर्यटनाचे. फॉर एक्झाम्पल नैसर्गिक पर्यटन आपण म्हणतो, काहीतरी निसर्ग बघण्यासाठी आपण तिथं चाललोय. किंवा धार्मिक पर्यटन आपल्याला सांगता येतं. बरोबर, किंवा आरोग्य पर्यटन आपल्याला तिथं सांगता येतं. राईट. मग या सगळ्यांची चर्चा आपल्याला, पर्यटनाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ती ठिकाणं कोणत्या विभागामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये दिसतात. म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, गाविलगडच्या टेकड्या कशासाठी प्रसिद्ध आहेत. बरोबर, महाबळेश्वर याचं भौगोलिक वैशिष्ट्य काय. आता ही पर्यटन स्थळे आहेत सगळी, सो यांचा भूगोल पण मला करावा लागतो आणि लोक इथं का भेटायला जातात याचा पण विचार आपल्याला तिथं करायचा आहे. टेबल फॉर्मॅटमध्ये सहजासहजी हे होऊन जातं, असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. सो आर्थिक भूगोलामध्ये हे टॉपिक सगळे आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. त्याच्यानंतर मग आपण जातो पॉप्युलेशन जॉग्राफीकडे किंवा लोकसंख्या भूगोलाकडे आता आपण जाणार आहे. बरोबर, लोकसंख्या भूगोलाकडे जाणार आहे. लोकसंख्या भूगोलाला डिवाइड करत असताना बघा, कंबाईनचा जर मी विचार केला तर इथं येणारे प्रश्न जे आहेत हे स्थलांतरावर एक येतात. स्थलांतरावर प्रश्न, मायग्रेशनवर प्रश्न विचारले जातात. लोकसंख्येचं स्थलांतर याविषयी ते प्रश्न असतात. सोबतच आपली ज्या जनगणना होतात, बरोबर, ज्या जनगणना होत असतात या जनगणनेवर प्रश्न विचारले जातात. सो हे स्थलांतर जे आहे हे भारत आणि महाराष्ट्र दोघांना लागू पडतं. या दोघांमध्ये आपल्याला स्थलांतराचा विचार करायचा आहे. जनगणनेचा विचार केला तर भारत आणि महाराष्ट्र या दोघांच्या जनगणनेचा विचार आपल्याला तिथं करावा लागेल. समजते. आणि लोकसंख्या टॉपिक जो आहे तो प्रत्येक एक्झामसाठी लागतो बरं का. कोणत्याही परीक्षा घ्या, सरळ सेवा भरती घ्या, कंबाईन घ्या, राज्यसेवा घ्या, UPSC घ्या, कोणतीही परीक्षा घ्या, कोणतीही स्पर्धा परीक्षा, लोकसंख्येचे प्रश्न त्याच्यामध्ये 100% असणार आहे. बरोबर. सो मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक सगळ्या एक्झामसाठी हा लोकसंख्येचा सांगता येतो. बरोबर. सो महत्त्व आहे. का महत्त्व आहे? डेटा खूप सोपा आहे विचारायला आणि प्रश्न खूप अवघड असतात, असं म्हटलं तरी चालेल. बरोबर. सो लोकसंख्या पाठांतराचा भाग आहे आणि हा पाठांतर आपल्याला प्रॉपर वेळेनं तिथं झालं पाहिजे, असं म्हटलं तरी चालेल. राईट. सो लोकसंख्येचा आढावा आपल्याला इथं घ्यायचा आहे.
मग स्थलांतर ग्रामीण टू शहरी कशा पद्धतीनं होतं, त्याच्या मागची कारणं काय आहेत? स्थलांतरासाठी काहीतरी पुश फॅक्टर्स असतात, काहीतरी पुल फॅक्टर्स असतात. मग यांची चर्चा आपल्याला तिथं करावी लागते. जनगणनेमध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या किती, महाराष्ट्रामधील सर्वाधिक लोकसंख्येचे पहिले 5 जिल्हे कोणते, शेवटचे 5 जिल्हे कोणते, किंवा जिल्हे देतील त्यांचा लोकसंख्येनुसार क्रम लावा, लिंग गुणोत्तरानुसार क्रम लावा, साक्षरतेनुसार क्रम लावा, अर्बनायझेशन किंवा शहरीकरणानुसार तो क्रम लावा. या पद्धतीचे प्रश्न इथं लोकसंख्येवर विचारले जातात. सो इंटरेस्टिंग आहे, पाठांतर जास्त आहे या टॉपिकविषयी सांगायचं झालं तर, राईट. सो ओव्हरऑल सिलेबसमध्ये या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो आहे तो आपल्याला तिथं करायचा आहे. ठीक आहे. सोबतच बघा, इथं अजून एक गोष्ट लक्षात घ्या, या वर्षीच्या पेपरमध्ये त्यांनी आपत्ती व्यवस्थापनावरचे प्रश्न सुद्धा टाकलेले आहेत. आपत्ती व्यवस्थापन जे आहे याच्यावरचे प्रश्न त्यांनी टाकलेले आहेत आणि सोपं ते विचारतात. म्हणजे काहीही इथं झालं तर प्रश्न येणारा जो आहे ती आपत्ती कोणती होती, कोणत्या दिवशी आली आणि त्याच्यामध्ये काय झालं, या पद्धतीचे प्रश्न आपल्याला दिसतात. बरोबर. आणि इथं आपत्ती फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित त्यांनी नाही ठेवली. जग, भारत, महाराष्ट्र या तिघांच्या आपत्त्या त्यांनी विचारल्या. यावर्षी चेर्नोबिलवर प्रश्न आहे. बरोबर. सो जगामधल्या आपत्तींवर सुद्धा ते प्रश्न विचारतात. सगळ्या करण्याची गरज नाही आहे. डिफायनिंग आपत्त्या ज्या असतात त्याच्यानंतर जगानं खूप खतरनाक रिस्पॉन्स तिथं दिलाय, अशा आपत्तींवर जनरली प्रश्न विचारले जातात. मग ती आपत्ती कोणती होती, कोणत्या दिवशी आली, इथे दिवस महत्वाचा बरं का, याच्यावर प्रश्न ते विचारतात. आणि याच्यामध्ये नेमकं काय झालं, या स्वरूपाचा आपत्ती व्यवस्थापनाचा एक चार्ट आहे, सिंपल चार्ट. हो चार्ट आपल्याला डिटेलमध्ये करायचा असतो. ओके. सो हा आपला सिलेबस आहे, राईट. याच्या बाहेर प्रश्न जात नाही. ॲक्च्युअलमध्ये खूप मोठा सिलेबस आहे असं म्हटलं तरी चालेल. ओव्हरऑल एक्झाम बघितली आपण आणि सगळ्या विषयांचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त मार्क जनरली जॉग्राफीमध्ये पडतात. हा एवढा सोपा विषय. बरोबर. पास व्हायचं असेल तर जॉग्राफीला 100% मार्क पाहिजेत असं धरून चला, राईट. आणि आपण एकदम पद्धतशीरपणे सगळ्या गोष्टी करूया. सो तुम्हाला जॉग्राफी खूप सोपी पण वाटेल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. बरोबर. ती रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे तुम्हाला एकदम सोपं करून सगळं शिकवण्याची, राईट. सो ती काळजी करू नका. आता पुढचा जो प्रश्न येतो तो प्रश्न असतो की पुस्तकं कोणती वाचावी. ओके. पुस्तकांमध्ये भरमार एकदम असं हे दिसतं आपल्याला. सो लक्षात ठेवा, इथं सगळ्या गोष्टींचा विचार करून मी काहीतरी रिसोर्सेस फायनल केलेले आहेत, राईट. सर माझ्याकडे हे पुस्तक आहे, तुम्ही दुसरं सांगताय, असा प्रश्न येऊ देऊ नका. मी जर सांगितलं हे घ्यायचंय तर 100% घ्यायचंच आहे, ही खुणगाट मनाला बांधा, राईट. सो रेफरन्सेसचा विचार केला. जगाचा भूगोल ज्यावेळेस आपण अभ्यासाला घेणार आहे, या जगाच्या भूगोलासाठी एकच पुस्तक वापरायचं आहे, 11वीचं भूगोलाचं पुस्तक, जुन्या सिलेबसचं. 11वी स्टेट बोर्डाचं भूगोलाचं फिजिकल जॉग्राफीचं पुस्तक, जुन्या अभ्यासक्रमाचं, हे एकच पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. हे खूप जास्त आहे. बरोबर. एवढं गरजेचं पण नाहीये, एकच वापरायचं. नोट्स वापरायची स्ट्रॅटेजी ठेवू नका. रेफरन्सेस वाचा. रेफरन्सेसमधून जशाच्या तसे प्रश्न विचारले जातात. नोट्समध्ये बॅकडोर एंट्री असते या रेफरन्सेसची. म्हणजे आता यावर्षी आयोगाने विचारलं कोकणाचं क्षेत्रफळ किती आहे, तोपर्यंत कोणीच नोट्समध्ये कोकणाचं क्षेत्रफळ टक्केवारीनुसार टाकलं नव्हतं. आता सगळ्या नोट्समध्ये पुढच्या एडिशनमध्ये दिसेल. बरोबर. सो हे घातक असतं बघा. मग तुम्ही PYQ बघितलं, तुम्हाला नोट्समध्ये उत्तर दिसत आहेत. बरोबर. नाही, PYQ तुम्ही अनालिसिस करत बसलात, दिसणारच आहे ना ते, त्यानं बॅकडोर एंट्री टाकलेली आहे. ओके. रेफरन्सेसवर फोकस जास्त ठेवा. अभ्यास रेफरन्सेस नंतर, मग रिव्हिजनसाठी नोट्स लागतात नंतरच्या स्टेजला, शेवटी लागतात पेपरच्या 1 आठवडाभर आधी. तोपर्यंत गरजेचं नाही, ते रेफरन्सेसवरच काम करायचं. सो जगाच्या भूगोलासाठी 11वीचा भूगोल हा तुमचा प्रॉपर रेफरन्स तिथं असणार आहे. त्याच्यानंतर भारत आणि महाराष्ट्र या टॉपिकसाठी 2 पुस्तकं सजेस्ट करेल मी. पहिलं पुस्तक जे आहे ते आहे सौदी सरांचं भूगोल आणि पर्यावरण पुस्तक. बरोबर. भूगोल आणि पर्यावरण, कारण याच्यामध्ये एन्व्हायरमेंटचा भाग पण कव्हर होतोय तुमचा आणि महाराष्ट्र भारताच्या भूगोलाचा भाग पण तिथं कव्हर होणार आहे. सो सौदी सरांचं भूगोल पर्यावरण हेच पुस्तक वापरायचं. माझ्याकडे महाराष्ट्राचं भूगोल आहे सौदी सरांचं, माझ्याकडे मेगास्टेट महाराष्ट्र आहे सौदी सरांचं, हे वाचा.
बरोबर. इथं उलटा प्रश्न नाही करायचा, सांगितले तेवढंच वाचायचं. ओके. सोबतच महाराष्ट्रासाठी बघा, नकाशांच्या फॉर्मॅटमध्ये माझं स्वतःचं एक पुस्तक आहे. राईट. आयदर तुम्ही महाराष्ट्रासाठी हे वापरू शकता किंवा नकाशा आधारित महाराष्ट्राचा भूगोल, नकाशा आधारित महाराष्ट्राचा भूगोल हे पुस्तक आहे. मी स्वतः तयार केलेलं आहे. याच्यामध्ये नोट्स फॉर्मॅटमध्ये भूगोल तुम्हाला दिसतो. त्या नोट्ससाठी तो भूगोलाचं पुस्तक महत्त्वाचं नाही, त्याच्यामध्ये नकाशे महत्त्वाचे आहेत. सो 100 ते 125 नकाशे त्याच्यामध्ये टाकलेत आणि खूप सोपा अभ्यास होऊन जातो भूगोलाचा. राईट. सो तुम्हाला ही 2 पुस्तकं या टॉपिकसाठी घ्यायची आहेत. हे एकच पुस्तक तुम्हाला या टॉपिकसाठी घ्यायचं आहे. याच्या पलीकडे काहीच घ्यायचं नाही, काहीच घ्यायचं नाही. बरोबर. मग तुम्ही म्हणसाल सर दीपस्तंभाचं पुस्तक चांगले, मला कळते, रंगीबेरंगी आहे, पण प्रश्न सौदी सरांच्या पुस्तकामधनं येणार आहेत. मग ते कशाला वाचताय बाकीचं? प्रश्न इकडनं येणार आहेत. मी तुम्हाला पुरावे पण दिले लेक्चर्समध्ये की बघा असं होतं ना, असं विचारले. राईट. सो सौदी सरांचीच पुस्तकं करायची. सोबतच नकाशा आधारित महाराष्ट्राचा भूगोल हे नकाशांसाठी, महाराष्ट्राच्या स्पेसिफिक नकाशांसाठीचं पुस्तक आहे. हे तुम्हाला कंपल्सरी करायचं आहे. ओके. रिसोर्सेस याच्या पलीकडे जायची गरज नाही. सुरुवात करत असताना पहिल्यांदा हेच पुस्तक घ्या, सौदी सरांचं भूगोल पर्यावरण, सिंगल. बरोबर. मग आता दुसरा एक प्रश्न येतो की सर स्टेट बोर्डाचं काय? हे सगळं झाल्यावर स्टेट बोर्ड वाचा. आता लगेचच फर्स्ट इन्स्टंटला लेक्चरसोबत स्टेट बोर्ड वाचण्याची गरज नाही आहे, कारण मी जे लेक्चरमध्ये शिकवणार आहे त्याच्यामध्ये स्टेट बोर्डाचा डेटा ऑलरेडी मी घेतलेला आहे. मी तुम्हाला तो समजून सांगणार आहे. मग रिपिटेशन तिथं कशाला करता? रेफरन्सेसवर शिफ्ट हो डायरेक्ट. आणि पेपरच्या आधी मग थोडंसं व्हॅल्युएशनसाठी स्टेट बोर्ड तुम्ही वाचू शकता. आत्ता रेफरन्सेसवरच काम करायचं. ओके. हे पर्सनली मी तुम्हाला इन्सिस्ट करतोय, असं म्हटलं तरी चालेल. राईट. सो रेफरन्सेसमध्ये एवढ्याच गोष्टी आहेत. क्लिअर सगळ्यांना? त्याच्यानंतर अजून एक स्ट्रॅटेजी असते अभ्यासाची की PYQ ला काय करायचं. बरोबर. कारण मागच्या वर्षीचे प्रश्न काहीतरी रिपीट पण होत असतात आणि सोबत दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ही पण असते की तुम्हाला ट्रेंड पण कळतो, म्हणजे प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातात हे पण तुम्हाला कळत असतं. सो PYQ अनालिसिसची पुस्तकं तुम्ही तिथं वापरू शकता. राईट. पुस्तक घेणं आणि कॅरी करणं जर तुम्हाला डिफिकल्ट जात असेल तर त्या केसमध्ये ज्ञानदीपचं ऑल इन वन नावाचं एक ॲप्लिकेशन आहे. ज्ञानदीपचं ऑल इन वन नावाचं एक ॲप्लिकेशन आहे. याच्यामध्ये हे सगळे जे PYQचे प्रश्न आहेत हे डिजिटल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. राईट. सो तिथं बघू शकता तुम्ही. मग एक सिंगल मोबाईलला आपण असंही कॅरी करतो. सो सगळीच्या सगळी पुस्तकं तिथे कॅरी होतात आणि आय गेस प्रिंटिंग कॉस्टपेक्षा खूप कमी, 85% to 90% डिस्काउंटमध्ये तुम्हाला हे मिळून जाईल. युटिलिटी तेवढीच आहे ना त्याची. आणि सोबतच इथं तुम्हाला हे प्रश्न सोडवता पण येतात. ठीक आहे. सो मी इन्सिस्ट करेल की हे ज्ञानदीप ऑल इन वन जे आहे हे तुम्ही डाउनलोड करा आणि वापरायला सुरू करा. खूप कमी वेळेमध्ये बऱ्याच गोष्टी तिथं कव्हर होतील, असं म्हटलं तरी चालेल. राईट. चालेल. ठीक आहे. या गुड नोटवर लेक्चर इथंच कन्क्लूड करूयात. धन्यवाद.